गणेशाय नमः. काल आपण कुठपर्यंत आलो होतो माहिती आहे का? तुझ्या मूर्तीकडे पाहू जाता तू पूर्णपणे हत्ती नाहीस व पूर्णप्रमाणे नरही नाहीस. व्यक्त आणि अव्यक्त यांच्याही पलीकडचा तो निर्विकार आहेस. म्हणजे देव कसा आहे माहिती आहे का? आपण सगळेजण बघतो मूर्ती त्याच्यात, पण देव तसा नाही आहे. देव अव्यक्त आहे, म्हणजे तो व्यक्त करता येत नाही. तो सूक्ष्म आहे आणि महाकाय आहे. अलग लक्षामध्ये आपण मूर्तीत समजतो की ज्याची ते मूर्ती देव नाही. हे लोकांसाठी फक्त केलेला विषय नाही काय, असंच. त्याचा काय उपयोग नाही. निर्विकार म्हणजे ज्याला आकार नाही असा. अलग लक्षामध्ये आकार नाही असा तो आहे. म्हणजे कालच तुला सांगितलं होतं की देव कमरेवर हात देऊन उभं आहे. तो आता समोर आहे, पण तुला त्याची जाणीव नसल्यामुळं ते समजत नाही की त्या समोर आहे का नाही. समोर आहे, पाठीमागे आहे, डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे. अलग लक्षात आत्ताही आहे. आत्ता या क्षणाला सुद्धा देव समोर तुझ्या आगीची फक्त जाणीव कधी होणार? ज्यावेळेस तू तपश्चर्या करणार, नामस्मरण करणार, त्यावेळेस तुला कळणार की देव तो इतके जवळ आहे, मी ते सामावलेले आहे. आणि आपण इकडे तिकडे भटकतो नाही का? जा चार रामला, जा इकडे जा तिकडे, त्याचा काहीच उपयोग नाही. खरं सांगतो तुला, हे माणसांनी फसवले. फक्त पैसा कमवण्याचं त्यांनी हे केलेलं आहे. आलं लक्षात? एखादं मंदिर टाकायचं, फोड नारळ आणपेड हार घालून मग ते पुजारी पैसे घेणार, हे धंदा आहे फक्त. अवस्थेत देव हा सर्वत्र भरलेला आहे. म्हणजे तो पूर्ण गोलाकार पूर्ण भरला आणि त्याच्यामध्ये आपला आत्मा आहे मिक्स. अलग लक्षात त्याच्यामध्ये असा विषय. म्हणून हा ग्रंथ पूर्ण व्हावा यासाठी मी तुला आदराने नमन करतो. मी त्या ईश्वराला आपण नमन करतो. काय काय होते? त्या ईश्वराला आपण नमन करतो. कुठल्या? जो महाकाय आहे, सूक्ष्म आहे, त्या ईश्वराला आपण नमन करतो. त्यावेळेस तो देवाच्या जवळ पोहोचला. आपण तर कसं असतं. मग तो देव तू कधी भेटणार? ज्यावेळेस जीवन आणि शिवाचं मिलन होईल नामस्मरणाने आणि समुचित दृष्टी तुला प्राप्त होईल. दिव्यदृष्टी म्हणतात त्याला. आणि दिव्यदृष्टी म्हणजे जीवन आणि शिव त्याचं मिलन होणार. आणि मिलन झालं की ती दृष्टी बाहेर पडते आणि त्यावेळेस देव दिसतो तुला. जसं अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलं ते देव ह्याच पद्धतीने दाखवलेलं आहे. समुचित दृष्टीला प्राप्त करून दिली, दिव्यदृष्टी दिली आणि देव दाखवला. असा विषय आहे. आता सरस्वतीला वंदन करतो. ती चित शक्तीच आहे व सर्व इंद्रियांना तीच वृत्तिरूप देते, त्यांना प्रेरणा देते. बुद्धी व विद्यांना आधारभूत आशीची सार व आसार यांची निवड करणारी विवेक शक्ती, तिचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे सरस्वती. आता ही सरस्वतीची देवी आहे ना, सरस्वती देवी, तिने मनुष्याला बुद्धी आणि विद्या दिलेली आहेत. अलग लक्षात. आणि इंद्रियांना तीच प्रोत्साहन करते सरस्वती देवी. आपली इंद्रिय कशी असतात माहिती का? की बाहेरच्याला बघून पळतात. अलग लक्षात. बाहेरच्या बघून कसं की अहंकार तयार होतो. बाहेरचं बघून अहंकार तयार होतो. ईर्ष्या तयार होते. बाहेरचं बघूनच ईर्ष्या तयार होते. वासना बाहेरचं बघूनच तयार होते. म्हणजे आपण जे डोळ्यांनी पाहतो ना ते घेतो. त्याच्यामुळे ते आपल्याला करायला भाग पडते. नजर घेती, वडत ती, कानाने ऐकतं, डोळ्या, म्हणजे असा प्रकार येतो. आणि आपल्याला हेच खरं वाटते ऑलरेडी. अलग लक्ष. जन्मचं चक्र चालू आहे ते खरं आहे, पण त्याच्यात आपण किती भाग घ्यायचंय. त्याच्यामुळे सुख दुःख बघायची वेळ आली ना, ते आपण इनोल होतोय. हे दिसतंय, ते भास होतोय, पण ते इनोल होतोय आपण देणं नाही देणं. आणि तेच खरे असं वाटतंय. आणि ते खरं वाटल्यामुळे काय होतं, खोटं आहे ते. आणि खोट्याच्या मागं गेलं दुःख बघायला लागणार की. सत्य असं तर दुःख कशाला बघायला लागेल? सत्य काय माहिती का? नामस्मरण आहे आणि चैतन्य स्वरूपात ते प्राप्त होतं आपल्याला. चैतन्य स्वरूप कशाला म्हणतात? ज्या जीवन शिवाचं मिळून त्यावेळी चैतन्य स्वरूपाची प्राप्ती होती आणि कधीच तुला दुःख प्राप्त होणार नाही. आणि तुझ्या माझ्यात फरक काय माहितीये का? मला दुःख तात्पुरतं आहे आणि सुख कायमचं आहे. तुला सुख तात्पुरतं आहे आणि दुःख कायमचं आहे. हा फरक आहे तुझं माझ्या आत्ता जे रनिंग मध्ये. तुला गाडी नेऊन आणली तेवढ्या आनंद वाटणार,
रोज त्याला पेट्रोल लागणार, सर्व्हिसिंग करायची, त्याला दुःख नाही कारण कामाला जायला लागणार तुला त्याच्याकरता. तसं मला सुखासाठी कुठेही कशाचीच गरज नाही. कशामुळं? तपचिरा नामस्मरण. आजच्या कलियुगामध्ये नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. आलं का तुझ्या लक्षामध्ये? आपण बोलतो तीच वाचा ह्याच्यामुळेच प्रकट होते आणि आपल्या बुद्धीला जे काय कळते ते त्याच्यामुळेच. प्रकाश म्हणजे ज्ञान. म्हणजे प्रकाश कधी प्राप्त होतो आपल्याला? तो चैतन्य स्वरूपाचा. ज्या वेळेस आपण तपश्चर्या करून जीवन शिवाचं मिलन होतं त्यावेळेस तो प्रकाश, आणि ते ज्ञान खरं आहे. हे खोटं ज्ञान आहे. कुठलं? तू शाळेत गेली, धडा वाचला, प्रश्नोत्तर लिहिली, गाडी शिकली, अमुक केलं तमुक केलं, याचा काय उपयोग नाही. ज्ञान कुठलं खरं? ब्रह्मज्ञान. ही जीवसृष्टी कशी निर्माण झाली ना, आपण काय जन्माला आले, कशा करता जन्माला आले? तर आपलं जे मन आहे ना ते आपल्याला फसवते. मी फसवत नाही, तुझी आई तुला फसवत नाही, किंवा बहिणी तुला फसवत नाही, समाज तुला फसवत नाही, तुझं मन तुला फसवते. आलं का लक्षामध्ये? कारण मनानं, त्या मनामुळेच आपण हे जन्मदिन चक्रात पडलोय. आज तुला श्रीयोनी का मिळाली? की तुझं मन पहिल्या जन्मात म्हणलं होतं अमुक तमुक, आणि त्या मनामुळं तुला हे जन्म मिळालं. आलं का लक्षात? मन तुझं मन फसवतंय तुला. हेच पाहिजे, तेच पाहिजे, अमुक हेच खरे, तेच खरे. आलं का लक्षात? मग तू म्हणशील की मग कर्म करायचं तरी काय? आपल्याला बाह्य स्वरूपातलं कर्म करायचंय, पण ते जीव नाही गुंतवायचा. आता सांगतो तू जमिनीचं काम करते, ते जीव नाही गुंतवायचा. मी मिळवणारच नाही, एखाद्याला मारणारच असलं नाही करायचं. मी ते कर्म हातात घेतले, पण असून नसल्यासारखं मी कर्म करतोय. मग ते येणारच नाही, येणारच, पण ते जीव नाही गुंतवायचं त्याच्यामध्ये. आपलं मन कशी ठेवायचं? कायम नामस्मरणात. स्वतःच्या जवळ नाही ठेवायचं. मन स्वतःच्या जवळ ठेवला तर मनोमारी गिरा येते मुकला. म्हणजे स्वतः तू जागेवर राहिली, दुसऱ्याला तुझं मन द्यायचं ना, तू ठरवलं, पण तू स्वतःच्या मनात फसले ना. म्हणजे तू म्हणते की माझं मन दुसऱ्याला मी देणार नाही, तू मन नाही देणार, पण तू स्वतःच्या मनाला पण ते मनापेक्षा थांबवले ना. हा, दुसऱ्याला नाही मन दिलं तरी स्वतःच्या भोवती तू स्वतःच फसते. म्हणजे असं हा खेळ आहे सगळा. म्हणजे मनाला नामस्मरणाच्या आवडावं लागेल त्या मनाला. मग मन तुझं त्या नामस्मरण थांबणार. तुझा काय मंत्र असेल तो त्या मंत्रापाशी थांबला म्हणजे देवापाशी थांबणार तू, आणि मन तुझ्यापासून नाम पाळणार. काय त्याला माहिती ह्याने नामस्मरण घेतले म्हणलं मन तुला फसूच शकत नाही. आणि मन कसं आहे? मन चंचल असतं, मुक्त अवस्थेत असतं, ते कुठं पण पळवतं तुला. आलं का लक्षात? आता समजा हिथं तू थांबले, हे मनाने ठरवलंय का देवाने तुला आकर्षित केले? नाही. ऐकून घे. कसं असतं की पूर्वजन्मेनुसार तू आता श्रावण महिन्यात ज्ञान घेते, म्हणजे तू श्रेष्ठ आत्मा समजायला लागेल ना पूर्वजन्माचा. आणि ते ह्या जन्मात मी तुला जागा करतोय की पूर्वजन्मात तू ज्ञान घेतलेलं आहे, आता ह्या जन्मात परत घे. पण त्यावेळेस तुझी समजा तू ज्ञान घेतलं पूर्वजन्मात, पण तू ते क्लॅरिटी निभावलं नाही. लक्षात येतं का? म्हणजे ज्ञान घेतलंय पण क्लॅरिटी निभावलं नसल्यामुळं तुला हे जन्म तुला प्राप्त झाला. जर क्लॅरिटी निभावलं असतं, एक तर मुक्त अवस्थेत गेला असता, किंवा मोठे हायफाय कुटुंबात जन्म झाला असता, चांगल्या कुटुंबात कुळामध्ये जन्म झाला असता. सामान्य कुटुंबात आपला जन्म का झाला आहे आणि आपण स्त्री निमित्त काय आलो याचा स्वतः विचार करत असतो. गरीब कुठं जन्म झाला की पूर्वजन्मात आपले पाप झाले. किंवा दुसरी पण एक चांगली गोष्ट आहे, सामान्य जीवन सर्वश्रेष्ठ आहे. कारण संतांनी सामान्य जीवन आत्मसात केलेले आहे. एकतर तू देवाचा मनुष्य असू शकते, त्यामुळे तुला सामान्य जीवन दिलंय का तर भक्ती करता. जर श्रीमंत केला असं भक्ती नसती केली तू, आता गरीब कुटुंब सोडून दे, तू तुला सामान्य जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात ठेवू. कालच तुला सांगितलं होतं, सरपंच, आमदार, अमुक तमुक हे पापी आत्मा आहेत, यांना समाजाला सांभाळायचं. पंतप्रधान अमुक तमुक हे काय भाग्यवान नाहीये, हे पापी आत्मा आहेत. भाग्यवान कोणाला समजायचं की ज्याला कर्म कमी दिलेत, जो सामान्य जीवन जगतोय तो सर्वश्रेष्ठ आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणजे पूर्वजन्मातल्या चुका सुधारण्यासाठी तुला हे ज्ञानपद रिपिटेशन चाललंय तुझं. ह्या जन्मातलं नाही, पूर्वजन्मातला विषय आहे. लक्षात ठेव. ह्या जन्मात तू समोर बसते, एकनाथ महाराजांच्या समोर बसते, म्हणजे पुण्यवान आत्माच समोर बसतो. आलं का लक्षामध्ये?
हे आत्मे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्यामुळे या ठिकाणी ते बसतात. ही स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे हा प्रकाश हा स्वयंप्रकाशित आहे. तुझा आत्मा स्वयंप्रकाशित आहे, स्वयंभू आत्मा आहे. त्याला जन्म आणि मृत्यू नाही, तो फक्त शरीर बदलत इथपर्यंत आलेला आहे. तुझा जो आत्मा आहे तो फक्त शरीर बदलणार आहे. आत्मा स्वयंपूर्ण स्वयंभू आहे ना, त्याला जन्म आणि मृत्यू नाही. पण लोकांची भ्रांती काय झाली, जर आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही म्हणजे मीच देव आहे, मीच आलं अहंकाराला की विषय संपला. मी हा ब्रह्म आहे, तो अंश जीव आहे, तो देवाच्या अंडरमध्ये परमात्म्याच्या, आणि तो जन्म घेतो. देव त्याला जन्म घ्यायला भाग पाडतो त्याच्या कर्मानुसार. आणि मन आपल्याला फसवते, जन्म चक्रात अडकवते, मन अडकवते. लक्षात ठेवा, कारण मन आपलं कशा कशात गुंतलं याचा अभ्यास करायचा कधी पण. दिवसभर तुझं मन कशा कशात गुंतलंय, हा कशा तू स्वतःचा अभ्यास करायचा. मन किती याच्यात गुंतत आपलं, घरात भाकरी करण्यात, कपड्यात, लिपस्टिक लावण्यात, नेल पॉलिश लावण्यात, केस चांगली करण्यात, साबण चेहऱ्याला लावायचं आहे, अमुक तमुक घेते, किती गोष्टी मन गुंतते बघ. आणि या मनाच्या भ्रांतीमुळे आपण फसगत झाली आपली. जन्म प्राप्त झाला, आपल्याला दुःख तुला प्राप्त नाही झालेली. सामान्य जीवन मिळाले फक्त स्त्रीजन्म मिळणार आहे, पण स्त्रीजन्म अवघड मिळाला. तुला मी सावध करतोय की स्त्रीजन्म सोपा नाही. आणि तू जर विवाह केला तर स्त्रीजन्माचं प्रचंड दुःख होतं बाबा. का माहिती का, तू स्त्रीला दिलेली आहे, आलं का लक्षामध्ये. आणि स्त्रीला भार दिलाय इथला. जर जीव जन्मला तर स्त्रीने ते सांभाळायचं आहे आणि त्याला मोठं करायचं आहे. आणि स्त्री त्यासाठी किती कष्ट करावे लागते. हा, पुरुष हा नामपात्र आहे, आलं का लक्षात. आणि समजा जर स्त्रीने जर लगेच पुरुषच करेल, शक्य नाही. पुरुषाचं पण कधी पण चेंज होतं, लक्षात ठेवा. कधी पण अर्ध्या रस्त्यात तो दिवस फिरतो, आणि स्त्रीला अर्ध्या रस्त्यात परत मागे फिरता येत नाही. हा, असा विषय आहे. शिव आणि शक्ती एकरूप आहेत. शिव आणि शक्ती एकरूप आहेत, एकरूपच आहे. पण तुला जाणीव नाही ना, जीव आणि शिव एकच होतो, एकरूपच येतो. पण भ्रांती कशी झाली, मध्ये शरीर आलं ना तुझ्या, हृदयामध्ये आत्मा आहे आणि वरती तुझी बुद्धी. या दोन्ही चकाचड्यामध्ये मन मध्ये आहे. आणि या मनाने शरीराला आवाज प्रयत्न करतो. म्हणजे मन आपल्याला फसवते, हे करते कर. कंट्रोलिंग किती करायचंय, कंट्रोल कधी होणार, जेव्हा तू नामस्मरण करीत त्यावेळेस, बरोबर नाही. नाही तुला जगच खरं वाटणार तोपर्यंत. असा विषय आहे. हीच शक्तिरूपाने शिवाच्या अंगरूपात ऐकरूपात असते. कशी, डोळ्यामध्ये दृष्टी त्याच्या एकरूप असते आणि फळात रस पोषकता अशा प्रकारे एकरूपता असते तशी. आता कसं असतं, समजा ऊस आहे, ऊसामध्ये रस बाहेर काढला तरी त्याची कडू लागणार आहे, गोड लागणार आहे, गोडच लागणार आहे. आणि ऊस जरी नुसता खाल्ला मग ती एकरूपच आहे ना. किती काय केलं तरी ऊसाचा किती भाग करा, त्या रस करा, साखर करा, अमुक करा, पण गोडपणा जाणारच नाही त्यातला. तसा विषय हा एक जीव आणि शिवाचा. तो वेगळा नाहीच आहे, तसं पाहिलं तर वेगळा नाहीच आहे, तो त्यातलाच अंश आहे. पण आपण ह्या अनेक गुणांनी विभक्त झालो. आणि देवाला गुण नाही आले, कुठल्याच प्रकारचे अहंकार, ईर्ष्या, हे गुण नाही आले, त्याच्यामुळे तो स्थिर राहिला. आणि आपण हे जन्म घेतल्यामुळं हे अनेक गुण त्याला चिकटले गेले, अहंकार, ईर्ष्या, अमुक तमुक, आलं का लक्षामध्ये. अहो, साखर आणि तिची गोडी एकच असते, फुल व त्याचा सुगंध ऐकरूप असतो. तसेच शिव आणि शक्ती यांचा ऐकावा अतूट आहे, तो अनादी आहे. अनादी कालापासून तुझ्या आत्म्याचं त्याचं काय सारखंच चालूच आहे खेळ. आत्मा जन्म घेतोय, मृत्यू होतोय सारखाच, आणि तू त्याचं कंट्रोलिंग करतोय सारखं चालूच आहे खेळ. तू कायमचा आणि तर्काने तो न समजण्यासारखा आहे. तर्काने समजत नाही, तुम्ही तर्क लावताय, अमुक देव, तसा देव, हे देव, ते देव, असं तर्क लावताय तुम्ही. तर्काने कधी समजणार नाही ईश्वराचं स्थान. त्याला भक्तीच करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल, रोज ध्यानधारणा करावी लागेल त्याला 5-10 मिनिटं. या ग्रंथाला जर काही गोडी असेल, रसाळपणा असेल, तर तो या सरस्वतीच्या कृपेने होईल. रस आत्मरूपाचाच निजभाव आहे, ग्रंथाची गोडी त्या रसवतळीच आहे. हे सरस्वतीच आत्मस्वरूपाची रसवता असून पराप्रसिद्धा माध्यमा वैखरी ह्या त्या 4 वाणी आहेत. आणि ते 70 रूपाने ती व्यक्त आहे, तीच व्यास आहे. व्यास असा गोल, आणि त्याच्या पराप्रसिद्धा माध्यमा वैखरी तिची बागेश्वरी आहे, त्यामुळे दिलेली आहे.
ती ज्या हंसावर आढळून आहे त्या हंस म्हणजे पक्षी जगातील सार काय वासार काय या निरशोधी करणारे जे साधुरूपी परमहंस आहेत तेच तिचे वाहन आहे. तिचे ते सहज असे आसन आहे. त्याचे रहस्य कळणे कठीण. म्हणजे रहस्य कळणं मला सांगा, सहज जर देवाचं रहस्य कळलं असतं तर देवाची सतत निगा झाली असती. त्यामुळे देव कधी स्वतःचा अस्तित्व कुणाच्याच मनुष्याला दाखवू शकत नाही की तो कसा आहे कुठे आहे आणि तो कुठे बसलाय काय झालं. तो कुठेतून एखाद्याला जाणीव करून देऊ शकतो पण तो त्याचं क्लिअरिटी नाही दाखवू शकत. का कळलं तर देवाला पण देवाची खुर्ची पण हायजॅक करायला पाहिजेत माणसं. हा बरोबर का नाही. जे आहे तिचे सहज असे आसन आहे करणे कठीण ते तर काय चालत. अशा त्या परमहंस साधूने धारण केलेल्या सरस्वतीला केवळ वियुक्त हंसच असे साधू जाणतात. मग कुठले साधू जाणणार? जे विवेकयुक्त आहेत, ज्यांनी गुणांना दूर फेकले, ज्यांना वैराग्य प्राप्त झाले तेच या देवापर्यंत पोचू शकतात. पण जे आभागी मतिमंद मूर्ख असतात त्यांना ती जवळ असूनही दिसत नाही. आता ज्यांना देवाचे नास्तिक लोक आहेत ते मतिमंत आणि मूर्ख आहेत, त्यांना जवळ असून दिसत नाही. त्यांना मूर्तीत देव दिसतोय दगडाच्या मूर्तीमध्ये. हे मूर्ख ना मतिमंत मूर्ख आहे ते. अरे लक्षामध्ये म्हणजे विद्येचा महिमा ते जाणत नाही. ती सरस्वती अमूर्त निराकार जशी आहे तशी सर्व विश्वाच्या आकाराने ती विद्यमान आहे आणि त्या कथेच्या ग्रंथातील भाग्य विषयाचे अनुसंधान कायम ठेवून माझ्याकडून मी तो विषय वधून घेतो तेव्हा मी या विश्वकार रूपानेच होईल. म्हणजे देव काय म्हणते, मी करतो हे सगळं. तुला जे कर्म तुझ्याकडनं करून घेतोय ते मीच घेतोय करून, पण ते तुझ्या कर्मानुसार करून घेतोय. तू म्हणजे की देव कधी आढाव घेत नाही कुठलीच गोष्ट आहे. लक्षात आलं का? समजा ऍक्सिडेंट झाला आणि याचा आणि एखादी गाडी त्याला धडकलेली आहे. ऐक, समजा एखाद्या मनुष्याचा ऍक्सिडेंट झालाय आणि गाडी धडकली, तुम्ही काय म्हणणार अमुक आपण धडकवली तो पडला. पण ऑलरेडी करणार कोण आहे वरती त्याच्या कर्मानुसार वरती देव करणार आहे. आगाव घेत नाही. याने खून केला, त्याने अमुक केलं, याने फाशी दिली, ते दुसरे माणसाची आगाव टाकतोय तो करतोय तो. तुम्ही याचं त्याचं नाव घेणार. आता बस एक मनुष्य तुमच्या पाठीमागे लागला, तो तुमच्या पाठीमागे काय लागला आहे की पूर्वजन्माच्या कर्मानुसार लागलेला आहे पाठीमागे. तो आपल्याकडे तो करतोय, तो करीत नसून तुमच्या कर्मानुसार देव करून घेतोय. पण तुम्ही सत्य असल्यामुळे त्याच्यावरती चढाई करताय, चढाई जिंकणार तुम्ही. आलं का लक्षात? हा खेळ बराचसा करतोय आपल्यावर, तर हात दुश्मनी पण त्यो नाही, वरच्या कर्मानुसार करतोय ते आपल्या घटना. पूर्वजन्मात एकमेकाला त्रास दिला ते ह्या जन्मात परत भेटला ना ते मनुष्य तुम्हाला. असा खेळ दे आणि आपण याच्या त्याच्या नाव घेतो. काहीच उपयोग नाही त्याचा काहीच. हा स्तुती करावी तर यासाठी वाणीचीच मदत घ्यावी लागते. ते कशासारखे होते, एखादे वर्णन चांगले झाले की आपण त्या वर्णांचे वर्णन पुन्हा शब्दानेच करतो. वा काय सुंदर वर्णन आहे पा. म्हणजे सरस्वतीची स्तुती संस्कृत करते हे समजून घ्यावे. म्हणजे देवाची स्तुती देवच करतोय, आपण नाही करत काहीच. आता मला सांगा, तू म्हणले देव सुंदर आहे आणि देव जगाचा करता आहे, हे कोण कोण बोलायला होते तुला? देवच बोलायला होतोय. आणि आपल्याला वाटतं आपणच देव सुंदर आहे. आपण काहीच करत नाही, आपण भक्त निमित्त आहे. सगळं देवच करून घेतोय. म्हणजे तो देवच आहे, स्तुती करणारा तोच आहे. सगळं देवच करतोय, आपण फक्त आहे ना असं हे परिधान केलेले. लक्षात आलं का तुझ्या? आपल्या वाटतं मी करतोय, आपण काहीच करत नाही. आता तू इतरांसाठी काम करते, देव त्यांच्यासाठी तुझ्याकडनं काम करून घेतोय. ऑलरेडी वास्तविकता काही संबंध आहे का? पण देव एकमेकाला मध्यस्थी करून काम करत असतो. सर्व सुंदर असून परमेश्वरी म्हणून फार श्रेष्ठ सत्ता आहे. हीच माझ्या मनात व शरीराच्या ठिकाणी राहून या ग्रंथाचा अर्थ वदविते. म्हणजे हे ज्ञानही त्याच एकंदराला बोलणारा तोच, तोच खेळ आहे सगळा तोच. नक्की हा खेळ कसा झाला समजलं का तुला? लिहिणाराही तोच, ग्रंथाचं ज्ञान सांगणाराही तोच आणि वरून आज्ञा देणाराही तोच. मग करतोय सगळं तोच. मग हात नक्की आहे तरी काय खेळ आहे नक्की? शून्य 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 कशात राहा. आले का लक्षात? सरस्वती स्वाभाविकपणे नेहमी संतुष्ट असते म्हणून या ग्रंथाचे निरूपण मनोहर सर्वणीय होणार आहे. म्हणून मला आपल्या वस्तूचा गर्व मात्र मी होऊ देत नाही. अर्थात माझे ग्रंथ लेखन हे माझे कर्तृत्व नसून तीच करत आहे याची मला सतत जाणीव आहे. म्हणजे आपण जे एकनाथी भागवताचं जे आपण आता करतोय, आलं का लक्षात? तर हा ग्रंथ जो आहे ना,
हा पूर्ण खोलात येईल. म्हणजे मनाला कुठल्या प्रकारची गती द्यावी, कुठं थांबवू त्या मनाने, आणि मन आपल्याला कसं फसवते, आणि नक्की आयुष्याचा मालक कोण आहे, हा खेळ चाललाय तरी काही नक्की, आणि आपण कुठल्या कामात बळबरा काढले देणं न घेणं. आता इथून तू पुण्याला टू व्हीलर घेऊन जाणार, कशा करता बरोबर करते ग्रेटर मध्ये का जाते त्या ठिकाणी, म्हणजे असा विषय आहे. घ्या. ओम शांती, ओम शांती.